फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल बियॉन्ड ब्युटिफुल बाय श्रिया. आणि आज आपण चाललो आहे एका शॉर्ट स्टेकेशनला. खूप सुंदर असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. आम्ही मॉन्सून सीझनमध्ये ट्रॅव्हल करत आहे आणि हे रिसॉर्ट मुळशीला आहे, एनकोर बुटीक रिसॉर्ट. हे पुण्यापासून अगदी जवळ म्हणजे फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे आणि मुंबईवरून 3 ते 3.5 तासाच्या अंतरावर आहे. आमची ही जर्नी खूप छान होती कारण चारही बाजूला सगळीकडे अगदी दाट हिरवी झाडं होती. बारीक पाऊस सुरू होता आणि वाटेवर येताना काही छोटे वॉटरफॉल्स सुद्धा होते. आणि आपण असं आलो आहे एनकोर बुटीक रिसॉर्टला. हे एकदम फॉरेस्टमध्ये रिसॉर्ट आहे आणि आम्ही ह्याचं आधीच ऑनलाईन बुकिंग केलं होतं. आणि हा आहे ह्यांचा पार्किंग एरिया आणि तिथूनच पुढे आम्ही चाललोय आमच्या चेक इन प्रोसेसला, रिसेप्शन एरियाला, जिथे आपण आपली चेक इन प्रोसेस कंप्लीट करणार आहे. हा आहे ह्यांचा रिसेप्शन एरिया, जिथे तुम्ही तुमची बुकिंग प्रोसेस कंप्लीट करू शकता. आणि त्याच बाजूला आहे ह्यांचं रेस्टॉरंट. खूप छान आणि कोझी असं रेस्टॉरंट आहे हे. आणि त्याच्याच बाजूला आहे हा छोटासा झोका. त्यासमोर छान असा माउंटन्सचा व्ह्यू मिळतो. खूप मस्त फॉरेस्ट प्लांटेशन केलेलं आहे इकडे. आणि इथे 3 स्विमिंग पूल्ससुद्धा आहे. एक आहे किड्स पूल, बाकी आपल्या ॲडल्ट्ससाठी आहे. समोर तुम्ही बघू शकता इथे किड्स प्ले एरिया आहे. पूर्ण ग्रीनरीमध्ये आणि नेचरमध्ये असा हा एनकोर बुटीक रिसॉर्टला आपण आलो आहे. आणि इथलं स्विमिंग पूलसुद्धा खूप क्लीन आणि हायजिनिक होतं. आणि आता आपण चाललो आहे आपल्या कॉटेजकडे. हे सगळे कॉटेजेस आहेत ज्याच्यासमोर खूप छान प्लांटेशन केलं आहे. खूप पाऊस सुरू आहे, सो डायरेक्टली आपण आता रूममध्ये जाणार आहे. इथे 2 टाईपचे कॉटेजेस आहे. मी दोघांची तुम्हाला रूम टूर देणार आहे पुढे जाऊन. तर चला आता जाऊयात आपण रूमकडे. आपली रूम आहे, जिथे एंटर केल्यावर एक सोफा ठेवला आहे, वॉर्डरोब दिला आहे तुमचं सगळं लगेज ठेवण्यासाठी. आणि त्याच्याच बाजूला एक स्पेशियस मोठं असं बाथरूम दिलेलं आहे. एकदम क्लीन आणि हायजिनिक सुद्धा होतं हे बाथरूम.
हा आहे मोठा असा ड्रेसिंग मिरर. त्याच्याच बाजूला किंग साईज डबल बेड दिला आहे. 2 छोटे असे लॅम्प्स आहेत. ही AC रूम होती. हा आहे TV एंटरटेनमेंटसाठी. आणि बेस्ट पार्ट इज बाहेर इतकं छान व्ह्यू होता. रूममधून स्टेप आउट केल्यावर तुम्ही बघू शकता हा एकदम मस्त असा पूर्ण गार्डन आणि स्विमिंग पूल विथ माउंटन्सचा व्ह्यू. आणि इथे लगेच असा पाऊस सुरू झाला होता. खूप छान वातावरण झालं आणि अशा सुंदर वातावरणामध्ये आम्ही आमच्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे. इथे व्हेज आणि नॉनव्हेज जेवण दोन्ही खूप छान मिळतं. तुम्ही बघू शकता समोरचा हा माउंटन. आणि त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर निघालो रिसॉर्ट एक्सप्लोअर करण्यासाठी. तर चला बघूयात. मी इथे एक गझिबो हट दिला आहे रिलॅक्स बसण्यासाठी. आणि त्याच मागे आहे पूर्ण ग्रीन ग्रास ज्यावर आउटडोर ॲक्टिव्हिटीज होतात. आणि त्यामागे आहे मुळशी लेक. आत्ता सीझन पावसाचा असल्यामुळे ते थोडं ब्लर झालं आहे आणि आपल्याला ते दिसत नाही आहे. पण खूप छान मुळशीचा लेक व्ह्यू आहे इथून. आणि त्यानंतर आपण जाणार आहे थोडंसं रिसॉर्ट एक्सप्लोअर करायला. तर चला आपण चाललो आहे आत्ता स्विमिंग पूलच्या साईडला. खूप जोरात पाऊस आल्यामुळे आपल्याला पूलमध्ये जाता येत नाही आहे. तर आम्ही खाली ॲक्टिव्हिटी सेंटरच्या इथे जातो आहे जिथे काही इनडोअर ॲक्टिव्हिटीज होतात. काही काउचेस केले आहेत एकदम कोझी लाईटमध्ये तुम्ही बसण्यासाठी. हा त्यांचा इंडोर ॲक्टिव्हिटी एरिया आहे. पण ड्यू टू सम रिझन्स तो आत्ता बंद होता. सो आम्ही आता चाललो आहे सेकंड रूम कॅटेगरीकडे जी थोडी वरच्या साईडला आहे. या रूमला मोठी बाल्कनी दिली आहे जिथून तुम्हाला स्विमिंग पूल आणि लेकचा व्ह्यू दिसतो. या रूमचं टॅरिफ आणि डिटेल्स मी व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. तर या रूममध्ये एंटर केल्यावरच लेफ्टला आहे त्यांचं वॉशरूम. एकदम डिटेल्ड असं वॉशरूम आहे. त्यासमोर मिरर दिला आहे. हे काही स्टोरेज स्पेस दिलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि त्या बाजूला एक मिनी फ्रिज होता. हा खूप छान असा वास ठेवला आहे. TV आहे. आणि स्ट्रेट बाल्कनीमधून बाहेर पूर्ण मुळशीचा सुंदर असा नेचर व्ह्यू तुम्ही बघू शकता. या रिसॉर्टला येण्यासाठी मॉन्सून आणि विंटर्स बेस्ट सीझन आहे. आणि आतमध्ये रूमसुद्धा खूप स्पेशियस आहे. 2 लोकांना बसायला इथे सिटिंग फॅसिलिटी दिली आहे. हे बघू शकता डबल किंग साईज बेड आहे. छोट्या डिम लाईट्स दिल्या आहेत. साईड टेबल आहे. त्या बाजूला काही सोफा आहे. येलो लॅम्प आहे. खूप मस्त रूम होती ही. इथेच रूममधून बाहेर निघाल्यावरती हिल व्ह्यू पॉईंट आहे. इथे वरती गेल्यावरती तुम्हाला सगळ्या साईडनी ताम्हिनीचा, सगळ्या माउंटन्सचा आणि लेकचा व्ह्यू मिळतो. खूप छान असा एक्सपिरियन्स होता आमचा. आणि इथे मागे तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये या माउंटन्सवरती खूप
वॉटरफॉल्स दिसतात आणि मागे मुळशी लेकसुद्धा दिसतं. आता आपण टॅरिफबद्दल बोलूया. वीक एंडसाठी 7,500 एक्सक्लुडिंग फूड चार्जेस आहे आणि जी बेस रूम कॅटेगरी आहे त्याचे 5,500 रूम चार्जेस आहे. इथलं जेवण खूप टेस्टी आणि रिझनेबल रेट आहे. ओव्हरऑल हा खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्हीसुद्धा नक्की विजिट करा आणि तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.